आणि ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्राचं आणि आपल्या हिंदुस्थानचं नाव मोठं केलं, आज त्यांचा गौरव, त्यांचा सन्मान, त्यांचा सत्कार या मैदानावर होतोय। आणि ही सत्कार करण्याची संकल्पना माझे विधिमंडळातील सहकारी आमदार शिंदे यांच्या कल्पनेतून हा कार्यक्रम साकार होतोय। आपल्या सर्वांना माहित आहे की सध्या महाराष्ट्राची सगळ्या बाजूने चोरी होतीये। महाराष्ट्रातल्या चांगल्या चांगल्या योजना ह्या जशा देश पातळीवर जात आहेत, तशाच पद्धतीने महाराष्ट्राचं कौशल्य, महाराष्ट्राचे गुण, महाराष्ट्राची कर्तबगारी आणि त्याचबरोबर महाराष्ट्राचं वैभव हे चारी बाजूने चोरण्याचं काम सुरू झालेलं आहे। तसं पाहिलं तर हा मैदानी खेळ आहे। हा मराठी माणसाचा कणा किती ताट आणि मराठी माणूस किती लढवई असू शकतो, त्या मराठी माणसाचा स्वाभिमान, सन्मान म्हणजे हा कबड्डी खेळ आहे। हा कबड्डी खेळ महाराष्ट्रानं आता केवळ देशाला दिला नाही तर जगाला दिला। आज आपण पाहतो, एक काळ मुंबई ही क्रिकेटची पंढरी होती। प्रत्येक खेळ किंवा प्रत्येक आंतरराष्ट्रीय सामना हा मुंबईमध्ये होत होता। प्रत्येक आंतरराष्ट्रीय सामना आणि त्याची फायनल ही मुंबईमध्ये होत होती। परंतु गेली 10-12 वर्ष आपण बघाल तर मुंबईचं जवळजवळ क्रिकेटची पंढरी हे नाव इतिहास जमा होतंय की काय असं वाटायला लागले। जगामधला कुठलाही मोठा राष्ट्रपुरुष आला, कुठलाही प्रमुख माणूस आला तर मुंबईला भेट दिल्याशिवाय तो पुन्हा महाराष्ट्र किंवा देशाच्या बाहेर जात नव्हता। पण आज ही प्रमुख माणसं आपल्याला दिसताना कठीण झालेली आहे। तसंच आज कबड्डी सुद्धा खरा तर महाराष्ट्राचा हा कणा आहे, महाराष्ट्राचा हा खेळ आहे, महाराष्ट्राचा हा स्वाभिमान आहे। हा स्वाभिमान कुणी जरी पळवण्याचा प्रयत्न केला तरी आजच्या कार्यक्रमातून निश्चितपणे अशी स्फूर्ती मिळणार आहे, प्रेरणा मिळणार आहे की महाराष्ट्राचं गतवैभव पुन्हा एकदा या जगासमोर आल्याशिवाय राहणार नाही। आणि आपण राणाजी, मला तर अशोकरावांना वगैरे या सगळ्या जुन्या जाणत्या मंडळीला सांगायचं आहे की राणाजी तिवारी हे माझे मित्र आहेत, परंतु इतका कबड्डीचा चालता बोलता इतिहास कबड्डीच्या या मैदानावर किंवा संपूर्ण देशामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये जिथे कुठे सामने झाले असतील त्या प्रत्येक सामन्याचा इतिहास, त्या त्या सामन्यामध्ये झळकलेला प्रत्येक खेळाडू, प्रत्येक छत्रपती शिवाजी पुरस्कार विजेता खेळाडू, अर्जुन पुरस्कार विजेता खेळाडू याचं तोंडपाठ नाव असलेला मला वाटतं महाराष्ट्राचा या कबड्डीचा चालता बोलता इतिहास म्हणजे राणा तिवारी आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। आणि म्हणून राणाजी, एक मित्र म्हणून माझी विनंती आहे, आता इतिहास हे पूर्वीसारखे लिखित स्वरूपामध्ये राहिलेले नाहीत। आणि हे लिखित स्वरूपामध्ये जर राहिले नाहीत तर हे इतिहास काळाच्या ओघामध्ये हे नाश पावतात। आणि म्हणून कधीतरी तुम्ही स्वतःच्या ऑडिओ क्लिप तयार करा, वेड्या वाकड्या करा, तुमच्या शब्दामध्ये करा, तुमच्या अनुभवामध्ये करा, तुम्हाला जमेल तसं करा। ते तुमच्या करता नाही तर भावी पिढी करता हा इतिहास निश्चितपणे प्रेरणादायी ठरेल। आणि ह्या कबड्डीचं वैभव, मान, सन्मान आणि अधिकार हा कायम महाराष्ट्राकडे राहील, तेवढ्या करता तुम्ही हे करावं अशा प्रकारची मी आपल्याला विनंती करतो। माझ्यासारख्या माणसांना इथे एवढी दिग्गज माणसं बसलेली असताना, वसंतरावजींसारखी वगैरे माणसं बसलेली असताना, आमचे महापौर देवळे साहेब बसलेले असताना, माझ्या तालुक्यातले 2 सुपुत्र, एकानं देशाचं कबड्डीचं नेतृत्व केलं ते अशोकराव शिंदे, एकानं महाराष्ट्राचं पोलीस दलाचं कबड्डीचं नेतृत्व केलं ते प्रतापराव शिंदे, आणि माझे मित्र भावसार सारखी मंडळी या ठिकाणी बसलेली आहेत। त्यामुळं फार मी काय बोलत नाही। एका चांगल्या कार्यक्रमाला या ठिकाणी मला आपण बोलावलं, सत्कारामध्ये काय दिलं त्यापेक्षा एक करंडक दिला, त्या करंडकाबद्दल बोलतो आणि माझं भाषण मी संपवतो। मी विचारलं त्या करंडकामध्ये काय आहे, मला सांगितलं राणाजींनी त्या करंडकामध्ये या मैदानातली माती आहे। लक्षात घ्या, माती आहे ती माती नाहीये। आपण जर गणपतीच्या देवळामध्ये गेलो तर गणपतीला दुर्वा वाहतो,
हनुमंताच्या देवळामध्ये गेलो तर त्याला शेंदूर चढवतो, विठ्ठलाच्या मंदिरामध्ये गेलो तर त्याला अबीर किंवा ज्याला बुका म्हणतो तो बुका आपण घालतो. मला असं वाटतं या करंडकातली माती म्हणजे इथलं खऱ्या अर्थानं हे विठ्ठलाला अर्पण केलेला ज्या पद्धतीनं बुका असतो त्या पद्धतीची ही माती म्हणून त्या ठिकाणी आपल्या कपाळाला लावण्याचं काम या करंडकाने केलंय. आणि म्हणून याला आपण दैवत्व प्राप्त केलं, देवत्व प्राप्त केलं. त्याबद्दल मी आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. आणि या कार्यक्रमाला मला या ठिकाणी येण्याची आपण संधी दिलीत आणि ह्या दिग्गजांचा सत्कार करण्याची संधी दिलीत त्याबद्दल आपल्या सर्वांना धन्यवाद देऊन या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.